नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या आश्रमशाळा आहेत त्याची खूप मोठी भरतीची जाहिरात आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या जवळील बेल आयकनला प्रेस करा. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभाग यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा त्वरित भरणे आहे. कंत्राटी तत्वावर जरी असल्या तरी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ह्या पुरेशा जागा आहेत आणि पदसंख्याही भरपूर असल्यामुळे गरजूंपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. पद कला शिक्षक, शैक्षणिक अर्हता, आवश्यक शैक्षणिक अर्हता ATD आर्ट टीचिंग डिप्लोमा तसेच MA BA FA व नृत्य गायन वादन विषयातील पदवी अर्हता असणे गरजेचे आहे. पदसंख्या ही एकूण 247 आहे मित्रांनो. वेतन हे एकत्रित मानधन 20,000 रुपये इतके मिळणार आहे. भरपूर साऱ्या जागा आहेत. कला शिक्षक या पदासाठीच्या ह्या जागा आहेत. त्याचबरोबर क्रीडा शिक्षक, एक नामवंत खेळाडू किंवा माजी सैनिक किंवा स्वेच्छानिवृत्तीत पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विशेष क्रीडा अर्हता NIS BPED किंवा MPED झालेले असतील इत्यादींना प्राधान्य राहील. नंबर 2 क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकास शारीरिक शिक्षक, खेळांमध्ये आवड असणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे. क्रीडा शिक्षकाची ही जाहिरात आहे. 159 टोटल जागा आहेत. त्याचं एकत्रित मानधन म्हणजे मिळणारा जो पगार आहे तो 25,000 रुपये इतका आहे. भरपूर जास्त प्रमाणात जागा आहेत मित्रांनो ह्या पण. त्याचबरोबर संगणक शिक्षक पदाच्या पण भरपूर जागा आहेत. त्याची पात्रता जी आहे, संगणक शिक्षक निर्देशकाच्या निवडीसाठी BSc CSIT किंवा BCA किंवा BE कॉम्प्युटर किंवा BTech कॉम्प्युटर व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. नंबर 2 तसेच उच्च शिक्षित MCA MSc इन कॉम्प्युटर IT व अनुभव उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. संगणक शिक्षकाच्या एकूण जागा ह्या 255 आहेत मित्रांनो. खूपच जास्त जागा आहेत. त्याचे एकत्रित मानधन 20,000 रुपये इतके आहे. तरी ह्या 3 पदाच्या ज्या एकूण जाहिराती आहेत त्या खूप प्रमाणात मोठी भरती आहे मित्रांनो. याचे ईमेल आहे unisec.tdd@gmail.com. कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे 89 56 40 73 02. दुसरा नंबर 90 96 77 71 94. सकाळी 10 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान या नंबरवर कॉल करू शकता. पात्र व इच्छुक उमेदवारांनी सदर ईमेलवर पद नमूद करून शैक्षणिक अर्हता, अनुभव व आवश्यक कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून 10 दिवसात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी गरजू आणि होतकरू उमेदवारांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. खूप जास्त प्रमाणात जाहिरात मोठी आहे. पदे पण खूप जास्त आहेत. कंत्राटी तत्वावर जरी असेल तरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या पदांचा फायदा होईल. धन्यवाद.